नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा आपण भरतो, पण पीक विम्याचं संरक्षण कसं असतं हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत नसतं। जसं आपण म्हणतो आता 25% अग्रिम आला, आता 25% अग्रिम आला म्हणजे आपल्याला 75% येणार, तर तसं होत नसतंय। त्याचं कारण असं असतंय की 25% अग्रिम हा जी सुरुवातीची पिकांची नुकसान असते, फक्त तशा वेळेस 25% त्या नुकसानीची भरपाई दिली जाते। म्हणजे 100% मंजूर झालाय आणि त्यातला 25% आलाय आणि 75% येणार आहे असं होत नाही। त्यामुळे महत्त्वाचं आहे की पीक विमा कसा येतो, त्याच्या संरक्षणाच्या बाबी कशा असतात, ही सर्व माहिती शेतकऱ्यांना असली पाहिजे। आणि मित्रांनो, आपण आता यापुढे एक सिरीज चालू करणार आहोत पीक विम्या संदर्भात। त्याचा हा आजचा पहिला भाग आहे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा कसा मिळतो हे अगोदर माहित असणं गरजेचं आहे। म्हणजे पीक विम्याच्या संरक्षणाच्या बाबी कशा आहेत, त्याच्या तक्रारी आपण कोणत्या पद्धतीने कशा तक्रारी केल्या पाहिजे याची सर्व माहिती शेतकऱ्याला असणं गरजेचं आहे। नाहीतर नुकसान झालंय आणि लगेच तक्रार केली यावाच असं कधी होत नाही, कारण त्याच्या काही तरतुदी आहेत। त्यासाठी एक GR आहे, 45 पानाचा तो GR आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला तर तो एवढा मोठा GR वाचणं शक्य नाही, ज्याला असेल ते वाचूही शकतात। महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर GR मध्ये तो आपल्याला मिळतो। मात्र आपण काय करणार आहोत की एक एक सिरीज म्हणून, एक एक भाग म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा समजावा, पीक विमा कसा मिळतो, या बाबी संरक्षित कशा असतात ही पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये मी रामेश्वर नवटके स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, आपण शेतीविषयी सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये पीक विमा असेल, अनुदान असेल, शासनाचे नवनवीन GR असतील, जी काही माहिती असेल ती सविस्तर देण्याचा आपला प्रयत्न असतो। आता आपण आजपासून ही सिरीज सुरू करणार आहोत। त्याचा आजचा पहिला भाग आहे पीक विम्या संदर्भातला। तर मित्रांनो, विमा संरक्षणाच्या बाबी हा महत्त्वाच्या प्रत्येक शेतकऱ्यांना माहित असल्या पाहिजे। आता त्यामध्ये आहे प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे। म्हणजे आता ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करतो आणि पेरणी झाली ना, थोडाफार पाऊस पडलेला आहे, नंतर पाऊसच पडला नाही आणि आपल्या शेतातली उगवण क्षमता झाली नाही, तशा वेळेस सुद्धा विमा मिळतो। पण तो कसा मिळतो की त्या क्षेत्रात जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या 75% पेक्षा जास्त उगवण क्षमता झालेली नाही पाहिजे अशा वेळेस, आणि त्या शेतकऱ्यानं तो विमा लवकरच भरलेला पाहिजे। आता काय होतं, कधी कधी बरेच शेतकरी पेरणी केल्याच्या नंतर विमा भरतात, सरासरी जनरल पेरणी केल्याच्या नंतर, पण विमा भरणं हे समजा लवकर चालू होते, तशा वेळेसच आपण भरला आणि 4-2 दिवसांनी पाऊस पडला आणि आपण पेरणी केली आणि नंतर उघाड पडली, आणि उघाड पडल्याच्या नंतर आपली उगवण क्षमता शेताची झालेली नाही, त्या जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या 75% पेक्षा जास्त ज्यावेळेस उगवण क्षमता होत नाही, अशा वेळेस त्या क्षेत्राचा आपल्याला पीक विमा मिळू शकतो। त्यानंतर दुसरी बाब आहे मित्रांनो, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान। आता प्रतिकूल परिस्थितीत हंगामात म्हणजे आपल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मात्र सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत, म्हणजे आपलं पीक काढायच्या अगोदर, म्हणजे शेतात पीक उभा आहे आणि त्याचा काढायचा टाइम एक 15 दिवसावर 20 दिवसावर आलेला आहे, अशा वेळेस पूर, पावसातील खंड, दुष्काळ या बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये मागील लगतच्या 7 वर्षाच्या सरासरी उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील। म्हणजे ज्यावेळेस आपलं पीक हातात आलेलं आहे, फक्त आता काढायचं राहिलेलं आहे, मग अशा वेळेस जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर तशा वेळेस काय होतं की जे उत्पन्न असतं शेतकऱ्याचं, त्याच्या 7 वर्षाचा अंदाज हा त्या कृषी विभागाने घेतलेला असतो, पीक विमा कंपनीने घेतलेला असतो की याच्या अगोदर 7 वर्ष उत्पादन किती होतं। मग त्या 7 वर्षातले जे 5 वर्ष आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त जे उत्पन्न गृहीत धरलेलं असतं त्या उत्पन्नाच्या 50% पेक्षा जर जास्त घट असेल तर त्यावेळेस त्या वर्षी त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो। मात्र ते पीक उभं आहे आणि 15 दिवसात 20 दिवसात काढणीला येणार आहे, अशा वेळेस तो 50%ची घट असेल मागच्या 7 वर्षाच्या काळातील, तर तशा वेळेस तशा पिकांना पीक संरक्षण मिळतं। त्यानंतर आहे मित्रांनो, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणारी घट। समजा दुष्काळ, पाऊस, खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड रोगांचा व्यापक प्रादुर्भाव,
भूस्खलन, नैसर्गिक आग कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या ह्या गोष्टी ज्या आपल्याला टाळता येत नाहीत, कारण ही नैसर्गिक आपत्ती असते. नैसर्गिक आपत्ती कोणता शेतकरी टाळू शकत नाही. अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना त्या पिकाला या जोखमीपासून उत्पादनात येणाऱ्या घटीसाठी हे पीक विमा संरक्षण मिळतं. आणि त्या अशा वेळेसही त्या मागील 7 वर्षाच्या पिकांची जी उत्पादन आहे त्याची सरासरी गृहीत धरल्या जाते आणि त्या सरासरीनुसार जर उत्पन्नात घट असेल तरच पीक विमा मिळतो. त्यामुळे या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर आहे काढणी पश्चात नुकसान. आता ज्या वेळेस आपण पीक काढून टाकतो, म्हणजे आपलं पीक काढलेलं आहे आता आणि शेतात, आता काही पिकं अशी असतात की ते वाळवायला ठेवावं लागतात. म्हणजे समजा सोयाबीन आहे, तुमची तूर आहे, ज्वारी आहे, अशी पिकं आपण काढतो आणि काढल्याच्या नंतर त्याला 10-15 दिवस आपल्याला वाळू द्यावं लागतं. अशा पिकांसाठी हे काढणी पश्चात संरक्षण असतं. अशामध्ये ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरून अथवा पेंड्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते, अशा काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर 2 आठवड्यांच्या आत म्हणजे 14 दिवस गारपीट, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषाच्या अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. आता यामध्ये ही स्थानिक आपत्ती, तर यामध्ये आपल्याला आपलं वैयक्तिक नुकसान झालं तरच नुकसान मिळतं. म्हणजे ज्या आता काही शेतकऱ्यांचं काढलेलं आहे, हालरमधून काढलंय, तशा वेळेस त्याला मिळणार नाही. पण ज्याचा आता शेतात आहे आणि नुकसान झालंय, अशा वेळेस जर त्यानं तक्रार केली आणि त्याचा पंचनामा झाला पीक विमा कंपनीकडून किंवा कृषी सहाय्यकाकडून, तशा वेळेस त्या शेतकऱ्यांना ती मदत मिळत असते. मात्र यामध्ये या ज्या गोष्टी आहेत ज्या नैसर्गिक आहेत त्यांनाच फक्त मदत मिळते. आता समजा एखाद्या वेळेस शेतात पसरून ठेवलेलं पीक आहे आणि त्याला कोणीतरी आग लावली किंवा कुणाच्या तरी दुसऱ्याच्या शेतातलं पाणी आलं आणि त्या पिकाचं नुकसान झालं, तर अशा वेळेस नुकसान भरपाई मिळत नाही. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची शेतकरी मित्रांनो, काय होतंय, आपलं एक नुकसान होतंय, नुकसान झाल्याच्या नंतर तक्रार तर 72 तासात करायची असा नियम आहे. पण आपण तक्रार ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण तक्रार झालेली, समजा तुमचं ऍप चाललं नाही, तुमच्या तिथे इंटरनेट सुविधा नाही, काही अडचणी आल्या, तर अशा वेळेस तुम्ही नुकसान ज्यावेळेस त्या पिकाची दाखवता त्यावेळेस ती 72 तासाच्या आतलीच दाखवायची. भलेही तुमची 4 दिवसांना अगोदर झालेली असली, तुमच्या पिकाची तर नुकसान झालेली आहे शेतात, पण तक्रार करण्यात अडचणी आल्या आणि तुम्ही जर उशीर केला तर अशा वेळेस ती तक्रार ही 72 तासाच्या आतच नुकसान झालं अशी त्या ऍपच्या माध्यमातून किंवा आपण फोन लावून करतो, तशा वेळेस ती 72 तासाच्या आतलीच दाखवायची. हे सुद्धा महत्वाचं आहे. नाहीतर तक्रार करते वेळेस सांगितलं आपण की 4-5 दिवस झाले नुकसान झालेले, आणि भले तुमच्या शेतात नुकसान झालेलं असलं तर तो दावा फेटाळला जातो. त्यामुळे ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. आणि यापुढे आपण सर्व अशी इत्यंभूत माहिती आजच्या पेक्षाही सविस्तर प्रत्येक शेतकऱ्याला समजेल अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा झाला आजचा एक पहिला भाग. यापुढे आता दुसरा भाग येईल. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.